आम्ही सुरुवात केलेली आहे. इथून चालत जायचं आहे. इथून डायरेक्ट खाली पण थंडी हवा येत आहे कारण आपल्यासमोर बर्फाचे डोंगर आहेत. एवढ्या सगळ्या शिड्या चढून बघा तिथपासून इथपर्यंत चढून आता आम्ही फायनली गेट जवळ पोचलो. आतमध्ये मोबाईल न्यायला अलाउड नाही आहे, खूप सिक्युरिटी गार्ड्स आहेत. पण इथून मी तुम्हाला कलशाचं दर्शन देऊ शकतो. हे आहे मुक्तिनाथ मंदिर. एवढ्या दिवसाची आमची मुक्तिनाथ मंदिराचं दर्शन करायची जी इच्छा होती ती फायनली आपल्या दक्षता टूर्स कडून पूर्ण झाली. तू मावशी चमची आहे. जेवायला काय प्रॉब्लेम आहे तुला? टेबल सांडेल टेबल सांडेल टेबल सांडेल. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मित्रांनो पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीपल्ली ब्लॉगिंग चॅनलवर. आज वाजलेत सकाळचे 2:45 आणि आम्ही निघालो आहोत मुक्तिनाथला जायला, जे की आपल्या या नेपाळ ट्रिपचं मेन आकर्षण आहे. मुक्तिनाथ दर्शन करायचं आहे आज. स्वामी 3 वाजता निघालो. हां चला जाऊया आपण बसमध्ये. इकडून 8 ते 9 तासाची जर्नी आहे बसची आणि मग तिकडून 8 ते 9 तासाची जर्नी आहे बसची आणि मग तिथे आम्ही पोचू पहाटे आणि मग तिथे दर्शन करून आम्ही लगेच निघू. सो चला, मुक्तिनाथचं दर्शन आपल्या इकडून सहसा कोणी येत नाही. दक्षता ट्रॅव्हल्सच फक्त येतात. सो आमचा विक्रांत आता लेट उठला आहे. चला गाडी आलेली आहे. सो चला आता. लाइट मत वाले नहीं वो वीडियो ले रहा हूँ. 2 मिनट. ठीक है, लाइट डाल दूंगा ना पीछे. हां सो आम्ही निघालो फायनली आता. ॲक्च्युली 2 गाड्या आहेत, एक मोठी गाडी एक छोटी गाडी आहे आणि दोन्ही गाड्या सोबतच निघणार आहोत. 2 मॅनेजर त्या गाडीत आहेत आणि सोबत जितकी काही सगळे बाय करा. तो चला आता आपण मुक्तिनाथकडे निघूया. काढो काय कोण मॅनेजरच्या बाजूला मॅनेजर बसले. मॅनेजर कमी आया जास्त वाटते. तू कोण? आया. तुला आया बोलते. ताई आया बोलते. बोल तू त्याला. त्याला मी तोंडाने नाही उत्तर देत हाताने. पण मारी ना आता झोपेचं झोपण्यावर. चावाचा असा चावाचा का लक्षण राहायला पाहिजे. चला आम्ही आता पुढे पण रस्ता थोडा ॲडव्हेंचरस आहे, तो पण तुम्हाला दाखवेन. मुक्तिनाथ पण दाखवेन. ब्लॉग कंटिन्यू राहा.
सो आता आम्हाला निघून जवळपास 2-2.5 तास झाले आणि आम्ही चाललो आता. आणि बाजूला इथे तुम्ही ही नदी बघू शकता. कालीगंडकी नदी म्हणून नाव आहे. या नदीमध्येच शालिग्राम मिळतात आणि ड्रायव्हर दादा बोलले की ते सहसा मिळत नाही, खूप रेअर मिळतात आणि इकडचे लोकल लोकच ते बुडी मारून काढतात. हे बघा, ही आहे कालीगंडकी नदी. हो, याच नदीत भेटतात. आणि येता येता आम्ही एक गलेश्वर महादेव मंदिर पण बघितला, जो की खूप मोठ्या शालिग्राम वर मंदिर बनवलेलं आहे ते. पण ते गाडी फास्ट होती त्यामुळे व्हिडिओ घेतली नाही आणि घ्यायला जमली पण नाही. चला आता आपण हळूहळू चाललोय पुढे पुढे आणि थोडासा ऑफ रोड पण आहे. सो आम्ही आता थांबलो नाश्ता करायला आणि माझ्या समोर आता कालीगंडकी नदी आहे. मगाशी गाडीतून दिसलं नाही व्यवस्थित. ही कालीगंडकी नदी, त्याच्यामध्ये शालिग्राम मिळतात आणि समोर आहेत हे डोंगर. ड्रायव्हर बोलतोय की गेल्या 15 दिवसापासून डोंगर दिसत नव्हते. गेल्या 15 दिवसापासून डोंगर दिसत नव्हते कारण ढग जमा झालेले. आता काल पाऊस पडला त्यानंतर ढग दिसायला सुरुवात झालेली आहे. चला बस पुढे गेली, बहुतेक पुढे थांबायचं आहे. तर गाईज आता आम्ही पोचलो मुक्तिनाथ टेम्पलच्या पार्किंगच्या इथे आणि आम्हाला पोचायला वाजले 11:30. आम्ही निघालो 4 वाजता. चला 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 मंडळी, येता का नाही तुम्ही? तू ती खाऊ का तो का? जायचं आपल्याला, लोलाचं नाही. चल रे बेटा, गरम नाही, गरम नाही, अंग गरम नाही तिचं. चल चला. झाला गरम येतात. चला इथून आम्हाला 1 तास, जवळजवळ 1 तास वर चढायला लागेल आणि मग त्यानंतर तुझी बॅग घेऊन काय बघ. माझ्यासोबत येते का त्यांच्यासोबत येते? सो इथून आता 412 पायऱ्या आहेत, त्या चढायच्या आहेत. चढायला 1 तास लागेल. घोड्यावर 15 मिनटं 20 मिनटात चढेल असं काहीतरी सांगत होते. चला आम्ही चालतच चाललोय. मग मुक्तेश्वरचं पूर्ण मंदिर मी एक्सप्लोर करेन काय काय आहे सगळं तुम्हाला दाखवेन. हो चला आपण ट्रेकिंग स्टार्ट करूया आता. चला आम्ही सुरुवात केलेली आहे. इथून चालत जायचं आहे. इथून डायरेक्ट खाली आणि थंडी हवा येत आहे कारण आपल्यासमोर बर्फाचे डोंगर आहेत. हवा सुटलेली आहे. घोड्या आहेत. आईला सपोर्ट दिले खरा. आईने मला घालवला. मावशी यावेळी जर मला घालवला मी तुमच्या अंगावर येईन आधीच सांगतो. नंतर मला बोलायचं नाही. माझ्या जर अंगावर ना तर बघू नसा तू. नंतर पडल्यावर उठून मार तरी चालेल. मंत्र बोलते शिवा तिथे काही समज नाही. सो गाईज 40 मिनिटाच्या वॉक नंतर फायनली आम्ही पोचलो जय श्री मुक्तिनाथच्या गेटवर. वेलकम टू द मुक्तिनाथ टेम्पल. ये 40 मिनिटं आम्ही चाललो. अयो ही सगळी आपलीच माणसं दिसत ना लोलबाटलेली. थकली तुम्ही? येऊ ना थकना भाऊ. जायचं ना वरती. बापू भाऊची बॅटरी लो आहे.
So, चला इकडून आता स्टेप्स आहेत. भाऊ उठ, चल भाऊ उठ. आता बाबा एनर्जी आली. नंतर कडीव घेवायला सांगशील मम्मीला. नाही ना जोश गा. उशिरला नाही. उभी येते ना, उभी घे उभी. सो आम्ही पोहोचलो आता अर्ध्यापर्यंत आणि इथून हा तुम्ही व्ह्यू बघू शकता. ग्लुकोंडी तोंडाला लावाल, चिकट होल तोंड. तुम्ही इथून व्ह्यू बघू शकता. कुठे आहे मम्मा? मम्मा नाही ती. सो फायनली एवढ्या सगळ्या शिड्या चढून बघा तिथपासून इथपर्यंत चढून आता आम्ही फायनली गेट जवळ पोचलो. गेट अजूनपर्यंत गेट एवढा लांब आहे. मजल दर मजल करत एक जण थांबत बघूया. आता इथपर्यंत आलोय. कंटिन्यू राहा. मुक्तीनाथचं दर्शन तुम्हाला ऑनलाईन होऊन जाईल. इकडे डोली आहे, घोडा आहे, हेलिकॉप्टर आहे आणि पायऱ्या आहेत. 4 ऑप्शन आहेत वर यायला. ज्यांना जसं कन्व्हिनियंट असतं तसं ते येतात. आणि इथे वर गेल्यानंतर भगवान श्री विष्णूंचं मंदिर आहे. चला आपण जाऊया. 108 कुंडांमधून आंघोळ करून दर्शन घेऊया. सो फायनली आपण आलो आता गेट जवळ. गेटमधून एंटर करतोय. आणि इथे आपली पब्लिक थांबलेली आहे. इथे थोडा वेळ थांबूया. बाकी कोण कोण आहे मागे बघूया. अयो अजून वरती आहे 30. चला इथपर्यंत आलोय. 30 पायऱ्या पण क्रॉस करू. सो फायनली आम्ही आतमध्ये आलो. हे इथे मंदिर आहे आणि ते काय बनवलंय. इथे अर्धी मंडळी आमची बसलेली आहे. आणि मी तुम्हाला आमच्या 2 मॅनेजर दाखवतो. तरण्यात ताट मॅनेजर गेल्या 7 दिवसापासून आमची सोय करतात. आणि इथे येऊन काय हे काय बघतोय मी. गुड मॉर्निंग. अयो झोपले ती. टन टना टन टन. मैनेजर पहुंच गए अपन लोग. चलो. काय तुम्ही झोपता यारशी. चला ये. सो गाईज आता शोना पण आली आहे आणि शोनाला मी कडेवर घेऊन चाललेलो आहे. काय काय समजला नाही. चल तो थंडा नाही पित. चल तुझा पंतैलाच्या मामा 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 ये मामा ये. जाऊ मामा ये मामा ये मामा ये मामा ये मामा ये ये मामा ये ये मामा ये मामा ये. चल निघ. आता मला जातो. माये 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 माये. आता मामाला सोना ये 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 सोना. ए मा दीदी है दीदी है दीदी है दीदी है दीदी है दीदी है. मला जा. मामा ये मामा ये मामा ये मामा ये मामा ये.
चल मला घेऊन चल, मला घेऊन चल, तू मला घेऊन चल. हा तू तुझ्या मामा आहे. चल चल चल, बॅग घे, आपली बॅग घे. मी बॅग घेऊ, मी बॅग घेऊ, मी बॅग घेऊ. घे घे चल. सो गाईज फायनली आम्ही पोचलोय वर आणि आता 108 कुंडांमध्ये आम्ही आंघोळ करू. सगळे आंघोळ करणार ना? सगळे आंघोळ करणार ना? टुटू आंघोळ करणार ना? टुटू आंघोळ करणार ना? टुटू टुटू आंघोळ करणार ना? आंघोळ करणार का? तो एडिट होईल ना, युट्यूबला टच करते. कर युट्यूब डिलीट, टेन्शनच संपव. स्वतः आम्ही वरती आलो. इथे हे 2 कुंड आहेत आणि पुढे 108 याच्यातून आंघोळ करायची आहे. आणि ते मेन मंदिरात जायला आपले दीप्ती आणि मॅनेजर, तुमचं थोड्याच वेळात दर्शन होईल. पापाचा कुंड तुम्ही आंघोळ केली म्हणून तो कुंड पापाचा झाला, पापी झाला. हा त्याच्यात मी आंघोळ केली म्हणजे काय? आपण पहिले कशात आंघोळ करायची? पहिले आंघोळ कशात करायची? आणि मग नंतर ते 108. माझं पाप जास्त नसेल. आताच कुंभमेल्यात घेऊन आल्या. कोण कोण ठेचाल ते ना, त्याच्याला समजते कोणाचं पाप किती आहे. तिला ठेच लागते. असो असो असो. सो आता हे मंदिर आहे मुक्तीनाथ मंदिर. तुम्हाला मी मंदिर दाखवतो 1 मिनिट पूर्ण. लुंगी डांस ये मेरे को सामने चाहिए ऐसा, ये वाला पट्टी सामने. हाँ ऐसा बीच में, ये साइड में गया. ये ऐसे होता है तो बहुत. हे चल ऐसा पण भिजाचाच. ऐसे होता है तो बहुत सहज होता है. वो खुलेगा नहीं ना? खुलेगा नहीं. वो कुंभ के मेले में खुल गया था मेरा. रखना चाहिए ना. कुंभ मेले में उसकी लुंगी छूट रही थी, बहुत पाप किए थे उसने. हाँ पंडित जी ये रह गया आपका. चल चल चल. सो चला, आई एम रेडी. तर चला गाईज 108 कुंडांमधून दर्शन करून झालं आणि मी रेडी होऊन आलो मंदिरात दर्शन घ्यायला. आतमध्ये मोबाईल न्यायला अलाउड नाही आहे, खूप सिक्युरिटी गार्ड्स आहेत. पण इथून मी तुम्हाला कलशाचं दर्शन देऊ शकतो. हे आहे मुक्तीनाथ मंदिर. या मंदिरात चढण्यासाठी, या मंदिरात पाया पडण्यासाठी, या 108 कुंडांमध्ये दर्शन घेण्यासाठी आम्ही हाय ॲल्टिट्यूडला एवढा वर चढून आलो. सगळ्यांना त्रास झाला कारण वर चढावं लागलं, ऑक्सिजन कमी आणि खूप दम लागत होता. जवळजवळ सगळ्यांना त्रास झाला. पण इथे आल्यानंतर 108 कुंडांमध्ये आम्ही आंघोळ केली. आता दर्शन आम्ही दर्शन नाही केलं अजून, पण दर्शन बाकीच्यांनी दर्शन केलं. सगळ्यांना खूप छान वाटलं. आणि आता मी पण जातो दर्शनाला. तर तुम्हाला एकदा साईडने पण व्ह्यू दाखवतो. तिकडून त्या मंदिराच्या इथून हे मंदिराच्या भोवती 108 कुंडांमधून ते पाणी येतं गोमुखातून. हे बघा, आणि हे मंदिर आहे. हे आहे श्री विष्णूचं मुक्तेश्वर मुक्तीनाथ मंदिर.
श्री विष्णूचं मुक्तीनाथ मंदिर. चला दर्शनाची लाईन कमीच आहे बघा, इथेच आहे लाईन. मी दर्शन करून घेतो. मुक्ती माता नारायण. तर गाईज आमचं दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं. चढताना खूप हॅक्टिक झालेलं आणि तिथे गेल्यावर मग कुंडातून आंघोळ केल्यावर सगळा थकवा निघून गेला आणि आम्ही फोटो वगैरे काढून निघालो आता. आणि हा सीन गेल्या वर्षी जूनमध्ये मी हा सीन बघितलेला, लडाखला राईडला आलेलो तेव्हा. आणि त्यानंतर तसाच काहीसा सीन मला आता पण बघायला मिळतोय. आणि आम्ही आता जातोय खाली आणि आमचा तुत्तुशेठ बघा, तुत्तुशेठ मामाने आणलेला कपडा घातले, मामाकडे येत नाही. माझा कपडा दे, मग माझा कपडा दे रे. सांग कपडा झाल्यावर देईन. तू ये ना मामाकडे. ती पण सगळी गेली, मम्मा गेली, ती मग दीदी गेली. तू येत नाही, तू एक नाटक. चला 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 आम्ही चाललो. चला गाईज आता आजच्या दिवसात मुक्तीनाथ हे एकच मंदिर होतं आणि दक्षता ट्रॅव्हल्समधून येण्याचं हे एक खूप मोठं कारण आहे की मुक्तीनाथ टेम्पल दक्षता ट्रॅव्हल्स शिवाय दुसरा कोणताच ट्रॅव्हल्स कवर करत नाही. सो आमचा जो मेन मोटिव्ह होता तो फायनली कंप्लीट झालेला आहे. एवढ्या दिवसाची आमची मुक्तीनाथ मंदिराचं दर्शन करायची जी इच्छा होती ती फायनली आपल्या दक्षता टूर्सकडून पूर्ण झाली. कुठे गेली अभी दोघा? चला चला चला. हे डटी बॉय, जिथे नेपाळमध्ये तुम्हाला कॅनियन बघायला मिळतात जे इजिप्तमध्ये किंवा युरोपियन कंट्रीमध्ये फ्रान्समध्ये बघायला मिळतात. असे कॅनियन इथे पण आहेत बघा, सस्तेवाले. बिचेनिया कॉपीराइट लावेल. आणि हा आपला हिमालय रेंज आणि सस्ते कॅनियन बनलेले आहेत तिथे. चला गाईज फायनली आम्ही पोचलो रूमवर आणि आजचा स्टे आमचा इथे असणार आहे. लाईट कुठे राहील? फायनली 8 तासाच्या जर्नीनंतर फायनली आम्ही पोचलो आमच्या रूमवर. ही आमची रूम आहे आणि इकडे यांची रूम आहे. लगे विले कशाने पसारा केला कसा? ए गुड्डू गुड्डू तिकडे अजून एक सिंगल बेड आहे ना, त्याच्यावर शोनाला झोपायला पाठवा का, शोनासोबत दुसरा कोणतरी पाठवा. तर तू ये रूम मध्ये मग सांगतो तुला मी. अरे शेट हाय तू शेट हाय आता लोक सगळी झोपायला चालली आणि तुझा उठाचा टाइम झाला.
आणि लगेच आपल्याला फ्रेश होऊन लगेच जेवायला जायचं का. चला पटापट, शानपणा करू नको, चल. सोनाल बोलू जा, सोनाल बोलू, एक सोनाल बोलतो ना पहिले. हा तू दाखवतो दोघी सोनाल दाखवतो. सोनाल इकडे लवकर, सोना इकडे लवकर ये. अरे पटकन. मी तुला तो व्हिडिओ दाखवतो परत येऊन इकडे. सोना डिडू बघ काय डिडू. चल तू नंतर कर, पहिले मी चल चल चल. सोनाला पण होतं. सोना चल चल ना, मी इथेच करणार अंघोळ. डिडू बघ काय सांगते. आमचं बॅग बघ. सोना तू डिडू आंघोळ कुठे करणार. मामाच्या रूममध्ये. मग मी नाही करणार, मी इकडे करणार. तिथे काय आहे. बाथटब. आणि इथे टुट्टू सेट. इथं नाही बाथटब. तुझा टिंबा इकडेच आहे गर्ल्स. ए त्याने पार्टी बदलली जा. हा काय टुटू माऊला आव्हा दे. टुटू माऊला आव्हा दे. आव्हा दे. अरे मामा, तू बोलतो टाइम बदली. माऊ इकडे झोप, माझी माऊ आहे. मामा लॅक आहे, मामा छी आहे, मामा हाट आहे, मामा बकरा आहे. तुझं बरं तोंड चालते गो. मामा दीदीला नको मारू. आता 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 बरं बोलणं आले उरलं. एक मिनिट धर. हॅक तो करते ना तिथं पकड. अरे राम दे, यांचा हॉटस्पॉट काय करणार. थांब ना ग बाई. नको रे बाई, हॉटस्पॉट बाई, हॉटस्पॉट दे रे. One, two, three. रडला तो रडतो तो. चला चला जेवायला चला. सो चला आता आम्ही आलो जेवायला. आणि ती वरण भात, भाजी, चपाती, स्वीट. सगळ्यांना एक गुलाबजाम आहे. सगळ्यांना एक गुलाबजाम आहे. पण आपण तुम्ही भक्तीच्या ताटात बघू शकता, इथूनच 2 गुलाबजाम दिसतात. इथं लिहिला नाही, सगळं एक घ्या. लिहिलं असतं तुम्ही एकच घेतला असता. नाही ना ते सोड इथे तिथून इथे माझं. आणि इथे आमच्या तिथे ताटात चुकला. डिडू काय घेतला तुम्ही. डिडू मसाला का नाही घेतलास. चक मला परत भेंडी बिजी. हा दीदी गाणी बोलेल बघा का. दीदी काय झाला. पाय दुखतो, काय 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 पाय दुखतो. कोणता. युवाला नाही दुखत ना. तिला वाढ. चला जेवण करून घेतो. आणि मग उद्या आम्हाला जायचं आहे मनोकामना मंदिरात. मनोकामना मंदिर करून मग काठमांडूसाठी जायचं आहे. पोखरामध्ये आमचा आजचा 3रा दिवस आहे. काठमांडूमध्ये पण आम्ही 3 दिवस असू. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. गुलाबजाम. काय म्हणून मम्मी चपाती बरं नाही करतो. आता बघ, भरपूर आहेत तिथे, भरपूर आहे. सोना आता नको आणले तर परत खाईल मामा, नंतर खा. किती ना डिडू भाकर काय येतं चपाती. घासाचा गुलाबजाम खाला सोनाचा. प्रत्येक दुरावरा आता घासच होते ना. लगेच तुम्ही काय घेतली ते जेवण. काय घेतली. म्हणून तुला बोलली आता लगेच नको आणू, नंतर आण. जेव जेव करा. आता मी नंतर 3 आणीन.
दम. तू आता पण तीनच आणणार होतीस. आता पण तीनच आणणार होतीस ना. मावचे नाही करणार मी गुलाबजामुन. मी तुझं असं ना खाणार. ते नाही भेटणार नाही. मी मावची टीम. तू मावशी चमची आहे. मग आता हे खा. मग खायच ना मी. तू तुझा चमचा आहे. हा तुझा चमचा आहे. असू दे. मग मी पण मावची चमची आहे. मग मी पण चपातीच्या ढाल भात पण खाय ना आता. जेव पटापट. जा. काय जेवायला काय प्रॉब्लेम आहे तुला? मम्मी. पाणी वगैरे टाका. ठीक आहे मेरा आयडिया. टेबल सांडेल. नाही घेतो फूड. थांब आता मी तिने माझ्या दोन नेलं मी तुझ्या दोन मी नेलं. घेईन. तिथे काय नको दीदी जेवतो तो. दीदी जेवतो.